नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळेला एकादशी ही तिथी येत असते. प्रत्येक एकादशी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. 10 जुलैला योगिनी स्मार्त एकादशी आहे. या दिवशी आपण जर व्रत केले, उपवास केला तर विष्णू कृपेने आपल्या जीवनातील समस्या नष्ट होतात. आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते. परंतु प्रत्येक व्यक्तीला एकादशीचे व्रत उपवास करणे शक्य होत नाही. जरी आपण या दिवशी व्रत केले, उपवास केला तरी सुद्धा पिंपळाच्या झाडाला आवर्जून ही एक वस्तू अर्पण करायची आहे. पिंपळाच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे. वृक्ष असा हा पिंपळ वृक्ष मानला जातो आणि पिंपळाच्या झाडामध्ये श्री विष्णू, माता लक्ष्मी यांचे वास्तव्य असते आणि म्हणूनच आपल्याला पिंपळाला एक वस्तू अर्पण करायचे आहे, ज्यामुळे आपल्या जन्मोजन्मीचे दारिद्र्य नष्ट होईल. विष्णू कृपेने आपल्या मनोकामना पूर्ण होतील. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच समस्या असतात. कधी कधी आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. पैशाच्या अडचणी असतात. घरामध्ये पैसा येत नसतो, आला तरी टिकत नाही. आपल्याला पैसा मिळवण्याचे मार्ग सापडत नाहीत. घरामध्ये सततचे आजारपण, सततचे कलह, वादविवाद असतात. आपल्या घरामध्ये सतत काही ना काही नकारात्मक गोष्टी घडत असतात. आपली मुले आजारी पडत असतात. आपली मुले जी आहेत तर त्यांची प्रगती होत नाही. आपल्या पतीची प्रगती होत नाही. आपल्याला नोकरी व्यवसायामध्ये हवे तसे यश मिळत नसेल तर अशा एक ना अनेक संकटांचा आपल्याला सामना करावा लागत असेल तर आवर्जून आपल्याला योगिनी स्मार्त एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे आपले दारिद्र्य नष्ट व्हावे, आपल्याला जर पितृदोष असेल तर तो नष्ट व्हावा, यासाठी सुद्धा आपण ही वस्तू अर्पण करू शकतो. पिंपळाचे झाड हे आहे तर ते अत्यंत शुभ, पूजनीय मानले जाते. आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकतो. पिंपळाच्या झाडाची आपण पूजा केल्यामुळे पितृदोषापासून सुद्धा मुक्तता मिळते. त्याचप्रमाणे शनीचा त्रास सुद्धा दूर होतो. वास्तुशास्त्रामध्ये पिंपळाचे झाड हे खूप शुभ मानले जाते. एक अत्यंत दैवी सर्वोत्कृष्ट वृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष आहे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने संपत्ती, समृद्धी सुद्धा प्राप्त होत असते. पिंपळाचे झाड हे भगवान विष्णूंचे एक रूप आहे. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचे तीर्थक्षेत्रांचे निवासस्थान म्हणजे पिंपळाचे झाड आहे. एकादशीच्या दिवशी आपल्याला शक्य असेल तर आपल्याला विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. आपल्या देवघरामध्ये जर विष्णूंची प्रतिमा असेल तर त्या प्रतिमेची पूजा करावी. आपण विठ्ठलाची, बाळकृष्णाची सुद्धा पूजा करू शकतो. कारण विठ्ठल त्यानंतर कृष्ण, प्रभू श्रीराम तर हे विष्णूंचे अवतार आहेत. त्यामुळे आपण यांची सुद्धा या दिवशी पूजा करू शकतो. एक वेळा आपण पूजा नाही केली तरी सुद्धा आपल्याला पिंपळाच्या झाडाला मात्र एक वस्तू अर्पण करायची आहे. संध्याकाळच्या वेळेला आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळच्या 3 सांजेला पिंपळाच्या झाडाची सर्वप्रथम पूजा करायची आहे. आपल्या आजूबाजूला, आपल्या घराजवळ जर पिंपळाचे झाड असेल, आपल्या घरापासून दूर जरी पिंपळाचे झाड असेल, आपल्याला त्या ठिकाणी जाणे शक्य असेल तर सांजेच्या वेळेला आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. आपल्याला पिंपळाची पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला सर्वप्रथम दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा घेताना आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं, मोहरीचं तेल घालायचं आहे. आता तिळाचं तेल नसेल, मोहरीचं तेल नसेल तर आपण जे आपल्या देवघरामध्ये दिव्यासाठी तेल वापरतो ते तेल आपण या दिव्यामध्ये घालू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहे. असा कणकेचा चौमुखी दिवा जो आहे तर तो आपल्याला तयार करायचा आहे. 4 वात्या आपल्याला या दिव्यामध्ये घालायच्या आहेत आणि पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला ज्या ठिकाणी दिवा ठेवायचा आहे ते अगोदर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या, त्यावरती हा दिवा ठेवायचा. दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. 4ही वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. एका तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर हळदी, कुंकू अर्पण करायचं आहे. आपल्याला आवर्जून पिंपळाच्या झाडाला काळे तीळ, काळे उडीद जे आहे तर ते अर्पण करायचे आहेत. पिंपळ वृक्षाला काळे तीळ, काळे उडीद अर्पण केल्यामुळे आपला पितृदोष नष्ट होतो. त्याचप्रमाणे
आपल्याला शनीचा जर त्रास असेल तर तो सुद्धा नष्ट होत असतो. आपल्या आयुष्यातील पैशासंबंधीच्या अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होण्यासाठी आवर्जून काळे तीळ, काळे उडीद जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. यानंतर पिवळी फुले आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करू शकतो. पिवळ्या रंगाची मिठाई जी आहे तर ती अर्पण करू शकतो. कोणताही गोडाचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला अर्पण करायचा आहे. धूप, अगरबत्ती आपल्याला ओवाळायची आहे. यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे. यानंतर आपल्याला पिंपळाच्या खोडाला स्पर्श करायचा आहे. आपली जी मनोकामना आहे ती बोलायची आहे. विष्णूंचे आपल्याला स्मरण करायचे आहे. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आपल्याला जर पितृदोष असेल, पितृदोषामुळे आपल्याला काही गोष्टींचा त्रास होत असेल तर आपल्याला आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. त्यांनी आपली जी इच्छा आहे तर ती पूर्ण करावी. त्यांच्या बाबतीत आपल्याकडून जर काही चूक झाली असेल तर माफी मिळावी, तर अशी आपल्याला क्षमा प्रार्थना सुद्धा करायची आहे आणि आपली इच्छा बोलून दाखवायची आहे. पितरांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे म्हणून सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे. जर शनीचा त्रास असेल तर आपल्याला शनिदेवाचे स्मरण करायचे आहे. शनीची 7.5 आहे. शनीचा जो त्रास आहे, शनी दोष आहे तर तो नष्ट व्हावा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपण जेव्हा पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावतो तर त्यावेळेला आपला शनिदोष जो आहे तर तो नष्ट होत असतो. आपल्या घरामध्ये सध्याचे वादविवाद, कलह, अशांतता या गोष्टी होत असतील, आपली मुले हट्टीपणा, चिडचिडपणा करत असतील तर आपण जेव्हा पिंपळाची पूजा करण्यासाठी जाणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला 7 प्रकारचे धान्य आपल्या मुठीमध्ये घ्यायचे आहेत आणि या आपल्याला घरावरून ओवाळून घ्यायचे आहे. प्रत्येक धान्याचे आपण 7 दाणे जरी घेतले तरी चालतील. आपण ही धान्य आपल्या घरावरून ओवाळून घ्यायची. 11 वेळा ओवाळून घ्यायचे आहेत. घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेरील बाजूला आपल्याला उभं राहायचं आहे. आपलं तोंड आतील दिशेला असावं आणि ही धान्य घरावरून 11 वेळेला ओवाळून घ्यायची आणि जेव्हा आपण पिंपळाची पूजा करणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली ही धान्य जे आहे ते अर्पण करायचे आहे. त्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, दोष आहे तर ते सुद्धा नष्ट होत असतात. धन्यवाद.